नमस्कार मंडळी, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही 7वीची मुलं स्टेजवर धिंगाणा घालणार आहोत आणि तुमचं मनोरंजन करणार आहोत. आम्ही 7वीची मुलं म्हणजे साठे सरांच्या भाषेत शांत, संयमी, अभ्यासू, गायाळू, मायाळू, कष्टाळू आणि आमच्यात एक जण पायाळू पण आहे. भूत दिसतात त्याला म्हणे. बरं असो, मी स्वतःमध्ये आनंदी असणारा स्वानंद. काही वर्षापूर्वी माझा विवाह लाजवंतीशी झालेला. इथंच या स्टेजवर पट्ट्यानं अशी एका दगडात बाटली पाडलेली आणि लाजवंतीनं माझ्या गळ्यात वरमाळा घातली. आज इतिहासाची पुनरावृत्ती होणार. माझी मोठी मुलगी काजू हिचं या सभा मंडपात स्वयंवर होणार आहे. स्वयंवरासाठी दूर दूर वरून देश विदेशातून लोक यायला लागल्यात. मला आणि लाजवंतीला एकूण 8 मुली आणि 1 दिवटा आहे. परवा लालू प्रसाद यादव यांचा मला फोन आलेला. म्हणाले, बुडबक, यू कांट ब्रेक माय रेकॉर्ड. बरं असो, माझी लाजवंती कुठे दिसत नाही. मेकअप झाला का नाही हिचा? लाजवंती, ए लाजवंती. कधी माझी पाठ सोडत नाही. नमस्कार. नमस्कार. लाजवंती, आपल्या मुलींचा आवरला असेल तर बोलव त्यांना. पाहुणे आत्ता येतीलच. मुळीच नव्हता रे किती नटलाय. स्वयंवर तुमचं नाही, तुमच्या ताईचं आहे. आणि हो, दिवट्या कुठं आहे? कुठं दिसना. मेरी माँ को भरोसा मेरे पे, कितना फकर देख. थक चुका हूँ मैं, कम हो रही मेरी पकड़ देख. मैं कहाँ से आया, कहाँ जाऊंगा, मेरी स्ट्रगल देख. मेरी आंखें लाल, आंखें नम, मेरी शक्ल देख. गाढवा, एकटा झालास. आता काय प्रत्येकासाठी सेपरेट गाणे लावू का? काजू ताई कुठं आहे? पप्पा, ती तुमच्या स्नॅक्सचे काजू खात माळीवर बसली आहे. तिला नंतर बोलव. आधी पाहुण्यांना बोलव. बराच वेळ ताटकळत बसले. पप्पा, त्या एकाची फॉर्च्युनर आहे. एक येडा मारून येऊ का? तुझ्या तर आता तुला काय काळ वेळ आहे का नाही? बोलाव त्यांना आत.
कसं असतं? हळू बोल आबरू घालवणार तू माझी. असं नसतं वा म्हणजे बस. बुरळ टेका म्हणायचं ना. हो बाबा हो. काजू ताई उतरली का माळीवरून खाली? काजू खाय. घेऊन येतो मी तिला. सर्वांचा परिचय द्यायच्या अगोदर आपण सर्वांनी एक सलामी देऊया. तर आता सर्वांची ओळख होऊन जाऊन दे. तुझ्याकडून सुरुवात. लोक ज्याला मोज समजतात आम्ही त्याला शोक समजतो. समजले का तुले? काय म्हणतात मले? लोक ज्याला फोडणी समजतात आम्ही त्याला आमची चव समजतो. समजलं का तुले? चटणी म्हणतात मले. लोक ज्याला तिखट समजतात त्याला आम्ही आमची रीत समजतो. समजलं का तुले? मिरची म्हणतात मले. लोक ज्याला गुंता समजतात आम्ही त्याला गोडवा समजतो. समजलं का तुले? जिलेबी म्हणतात मले. लोक ज्याला कडक समजतात त्याला आम्ही आमची शान समजतो. समजलं का तुले? सुपारी म्हणतात मले. लोक ज्याला छोटे समजतात आम्ही त्याला आमचा मोठा धमाका समजतो. समजले का तुले? लवंगी म्हणतात मले. लोक ज्याला तिखट समजतात त्याला आम्ही आमची शान समजतो. समजलं का तुले? लोक ज्याला शाही समजतात आम्ही त्याला आमचं व्यक्तिमत्व समजतो. समजलं का तुले? रसमलाई म्हणतात मले. तर आता सर्वांची ओळख झालीच आहे. तर मी सर्वप्रथम स्वयंवर कशा प्रकारे होईल हे सांगतो. मागच्या वेळेस बादलीला दगडाने टिपायचे होते, पण या वेळेस आपण नियमात बदल केला आहे. ती कोपऱ्यात ठेवलेली बादली दिसते का? त्या बादलीत जो दगड टाकेल ज्याचा नेम बरोबर बसेल त्याच्या गळ्यात माझी काजू वर माळा घालेल. आणि हो, बादली दगड जरा हळू मारायचा हा. बादलीला फोडशीला. माझी बादली सकाळी सकाळी लागते मला. पप्पा तुम्ही तुमची बादली समजून माझी बादली आणली. अरे तुझी काय आणि माझी काय? तर सुरुवातीला कोण येते बघू बादलीत दगड टाकायला? पप्पा हे हवेलीवरून. पप्पा हे दुबईवरून आलेत. उर्फ शेख हातात दाबून घेत.
يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز एक दुनिया सपनों सी है तुम हो तो इस पे यकीन है तुम हो तो सब अच्छा है तुम हो तो वक्त थमा है नाचता येईना आणि अंगण वाकडे हबीबचं बॅडलॅक पॉपचं आणि माझं पण ते कसं काय? मला दुबईला जाता येणार नाही. असू दे आता कोण येतंय बघूया बादलीत दगड टाकायला. पप्पा हे पार्सल नेपाळहून आले. मम्मी कशी रागाने बघते बघा.
करणी आणि मला मना तरणी असं झालंय तुमचं व्हा माग. लड़की बड़ी अनजानी है, सपना है सच है कहानी है, देखो ये पगली बिल्कुल ना बदली, ये तो वही दीवानी है. आता कोण येत आहे बघूया. मी येणार म्हणते बघ. अरे हे कोण? पप्पा ते तारक मेहता का मधला अय्यर हाय. बबिता बाबीने सोडलं वाटतं त्याला. दिसतंय सगळं सोडणारच. अय्यर स्वामी काय आहे? आम्हाला जरा समजेल असे दाखवा. पोरीनू दाखवा या स्वामीला जरा. దారి పొంటత్తుండు దవ్వ దవ్వత్తుండు దారితునా ఊరితునా దూరి రత్తుండు కారు మీదత్తుండు తోలితునా పూరి మూకుండురా దారి పొంటత్తుండు రానితునా దువ్వ పొంటత్తుండు ఊరితునా నాయక నాయక నాయక
जा इथून. जाता जाता बबिता भाभीचा नंबर देऊन जा. आता कोण येत आहे बघूया. हे आहेत आफ्रिकेच्या जंगलातील इंडियन कोब्रा. कुठं आहे? हे बघ ते वरच्या मजल्यावर तोंड काढून बसलेत. ए बा साईड हो जरा. खोबरा शेठ, माझ्या खिशातली चुनापुडी काढून द्या की. अरे पाहुण्यांना असं म्हणायचं नसतं. आधी सुरुवात कुणी केली? या कोब्रा शेठ, सुरुवात करा. चंद्रमुखी दिसते से अजी तुझी माझी ही जोडी किती किती छान छान ये सजनी चवळी सजनी तू किती नाजूक गोरी 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 पान. चंद्रमुखी दिसते से अशी तुझी माझी ही जोडी किती किती छान छान ये सजनी चवळी सजनी तू किती नाजूक गोरी 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 पान. मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा. मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा. असल्या शृंगाराना तू आमचा वाजविला बाजा. मी तर रंभा उर्वशी तू रे इस्पिकचा राजा. याची टोपी त्याला मी त्याची टोपी याला. गळे नाही झाला पुरता बुडाला. लोक भुलटाती या भरल्या रंगाला. सपोट करी खरं त्याला दुनिया सलाम करी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गया मंदी माझं मावनाग अंग. जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग. माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना. तारसा लांबावर खाताय आंबा. आता कोब्रा शेठ कारणं द्यायची नाहीत. उर्फ डाम. आता उरलेले स्पर्धक कुठून आले ते विचारा मुलींनो. हे आहेत कोल्हापूरचे सुप्रसिद्ध मल्ल. लाडाने यांना मल्ल्या म्हणतात. हे स्वतः रॅपर आहेत. म्हणा बघू रापचिक रॅप.
किसी के बस के ले बेबी नीट पकड़